नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण TCS IBPS या पॅटर्नवरती सामान्य ज्ञान हा विषय बघणार आहोत आणि याच्यामध्ये पाठ क्रमांक पहिला. याच्या आधी आपण बेसिक टाईपचे क्वेश्चन घेतलेले होते. आजपासून आपला भाग क्रमांक जो पहिला आहे तो या ठिकाणी काय होणार आहे, स्टार्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत ते बघणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही सामान्य ज्ञान जो काही जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत तलाठी भरती 2023 याच्यासाठी टोटल प्रश्नांची संख्या 25 आणि त्याच्यासाठी जी काही गुणांची संख्या असणार आहे ती 50 एवढी असणार आहे आणि 50 पैकी 50 आपल्याला मार्क्स या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पाडायचे आहेत. ओके, त्याचबरोबर ही सामान्य अध्ययनाच्या बाबतीमध्ये एक बॅच देखील आपण चालू केलेली आहे आणि त्याची फी फक्त नाममात्र आहे, लक्षात ठेवायचं आहे. ती म्हणजे किती रुपये फक्त आणि फक्त 799 रुपये एवढी त्याची फी आहे. ओके, विविध प्रकारच्या ज्या काही एक्झाम आता कंडक्ट केल्या जाणार आहेत राज्य सरकार यांच्या मार्फत, ज्या सरळ सेवेच्या अंतर्गत येणार एक्झाम, मग याच्यामध्ये तलाठी भरती असेल, त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती असेल, याचबरोबर यामध्ये वनरक्षक भरती असेल. ओके, आता तलाठी भरती ॲडव्हर्टाईज 1-2 येत्या दिवसामध्ये येईलच, त्यामुळे प्रत्येकाने अभ्यासाच्या फ्लोमध्ये राहायचं आहे. तुम्हाला मराठी असेल, इंग्लिश असेल, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचं म्हणजे आपला काल येवले सरांचा लेक्चर देखील याच्यामध्ये झालेला होता आणि तो लेक्चर देखील प्रत्येकाने बघून घ्यायचा आहे, मराठी ग्रामरचा लेक्चर. ओके, चला तर मग आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात. पहिलाच प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदीखोरे कोणते? हा प्रश्न MPSCला देखील विचारलेला होता आणि सरळ सेवांमध्ये अशा टाईपचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदीखोरी प्रणाली जी आहे म्हणजे नदीखोरं हे माहीत असलं पाहिजे. आता ही जी आहे ती सह्याद्री आहे. इकडे ज्या नद्या वाहतात याला आपण पश्चिम वाहिन्या नद्या असे म्हणतो आणि इकडे ज्या नद्या वाहतात त्याला पूर्व वाहिन्या नद्या असे संबोधले जाते. मग याच्यामध्ये कोणकोणत्या नद्या येतात तर कृष्णा नदी ही एक महत्त्वपूर्ण नदी येते. त्यानंतर गोदावरी नदी असेल, भीमा नदी असेल, ही महत्त्वाची नदी प्रणाली याच्यामध्ये येत असतात. त्याचबरोबर वर्धा, वैनगंगा, पैनगंगा अशा महत्त्वपूर्ण नद्या ह्या पूर्व वाहिन्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. तर पश्चिम वाहिन्या नद्यांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैशिष्ट्य असेल, त्याच्यानंतर वैतरणा. ओके, ही एक महत्त्वपूर्ण नदी आहे आणि त्याच्यानंतर तेरेखोल वगैरे ह्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत ना, तेरेखोल ह्या पश्चिम वाहिन्या नद्या म्हणून काय केल्या जातात, या ठिकाणी ओळखल्या जातात. या स्पीडमध्ये जातात आणि इकडे अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात. या नद्या ज्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि ज्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत त्या बंगालचा उपसागर याला जाऊन मिळत असतात. कोणाला तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात या नद्या. मग या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदीखोरी म्हणून काय केले जाते, ओळखले जाते. आता गोदावरी नदी खोऱ्याच्या बाबतीमध्ये त्याची लांबी 1465 ही भारतातली लांबी आहे, पण महाराष्ट्रामधली लांबी तुम्हाला माहित असली पाहिजे 668 किलोमीटर एवढी या नदीची लांबी आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदी काय होते, उगम पावते. मग याच्यामध्ये गोदावरी नदी जी आहे ती सर्वात याच्या ज्या काही महत्त्वपूर्ण ज्या उपनद्या आहेत त्या देखील तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. मन्याड, मांजरा असेल, सिंदपना असेल, बिंदुसरा असेल, इंद्रावती असेल, ह्या सर्वात महत्त्वपूर्ण ज्या काही नद्या आहेत त्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीची टोटल लांबी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असली पाहिजे, सरळ सेवेला प्रश्न आधी येऊन गेलेला आहे. 668 किलोमीटर एवढी टोटल या नदीची लांबी आहे. आणि गोदावरी आता इथं दिलंय कृष्णा, भीमा, पैनगंगा ह्या चारीच्या चारी ज्या नद्या दिल्यात तुम्हाला इथे त्या ऑप्शनमध्ये, या ऑप्शनमधल्या चारीच्या चारी ज्या नद्या आहेत ना त्या पूर्व वाहिन्या नद्या म्हणून काय केल्या जातात, इथे ओळखल्या जातात. पूर्व वाहिन्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. कृष्णा नदीची टोटल लांबी महाराष्ट्रामधली 282 किलोमीटर आहे. भीमा नदीची 451 किलोमीटर आहे आणि पैनगंगा या नदीची लांबी 495 किलोमीटर एवढी आहे. मग पैनगंगेबरोबर तुम्हाला वर्धा असेल, वैनगंगा असेल ह्या नद्या देखील तुम्हाला असतील, त्या पूर्व वाहिन्या नद्या म्हणून काय केल्या जातात, इथे ओळखल्या जातात. मग याच्यामध्ये भीमा नदी भारतामध्ये 861 किलोमीटर एवढी आहे आणि भीमा नदी पुण्यामध्ये भीमाशंकर इथे उगम पावते. भीमाशंकर इथे उगम पावते. टोटल लांबी 451 किलोमीटर महाराष्ट्रामधली ही या नदीची टोटल लांबी आहे. कोणाची? महाराष्ट्रामधली टोटल लांबी 451 किलोमीटर ही भीमा नदीची लांबी आहे. पैनगंगा ही बुलढाणा, अजंठा डोंगर या ठिकाणी काय होत असते, उगम पावत असते. हिच्या नद्या कयादू वगैरे ज्या नद्या आहेत ना त्या उपनद्या महत्त्वपूर्ण यांच्या नद्या आहेत. ओके, कयादू नदीकाठी हिंगोली नावाचं शहर ह्या देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. हे आपण काय केले, पहिल्या प्रश्नाचे जे काही स्पष्टीकरण आहे ते इथे क्लिअर केलेलं आहे. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे?
महाराष्ट्राला अरबी समुद्र किनारा असेल, हा लाभलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग तो किती किलोमीटरचा आहे हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. महाराष्ट्र राज्याला जे आहे समुद्र किनारा म्हणजे काही सह्याद्री पर्वतरांग आहे. इकडे तुम्हाला सह्याद्री पर्वतरांग दिसत आहे. सह्याद्री पर्वतरांगेची टोटल लांबी भारतातली 1600 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रामधली 440 किलोमीटर एवढी टोटल लांबी आहे. सह्याद्री पर्वतरांग 900 ते 1200 टोटल हाईट आहे, किती 900 ते 1200 या सह्याद्री पर्वतरांगेची. आणि त्याला समांतर टोटल 720 किलोमीटरचा काय झालेला आहे तर समुद्र किनारा इथे लाभलेला आहे. टोटल किती 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि या समुद्र किनाऱ्याची लांबी लक्षात ठेवायची तुम्हाला, इकडे तेरेखोल ते इकडे दमणगंगा वगैरे नदीपर्यंत टोटल तुम्हाला माहित असलं पाहिजे. एकूण 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा, यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. तर मुंबई या शहराला 114 किलोमीटर, 25 किलोमीटर फक्त ठाणे, कारण ठाण्यापासून पालघर या जिल्ह्याची काय झालेली आहे निर्मिती झालेली आहे. जून 2014 मध्ये पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातला 36व्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा काय केला जातो इथे ओळखला जातो. मग यामध्ये 900 ते 1200 मीटर पर्यंत काय आहे याची हाईट आहे सह्याद्री पर्वतरांगेची. आणि सह्याद्री पर्वतरांग हा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जातो. काही नद्या पश्चिम बाजूला तर काही नद्या या पूर्व बाजूला वाहत असतात. कशामुळे तर सह्याद्री पर्वतरांगेमुळे. आणि सह्याद्री पर्वतरांगेमुळेच इकडे समांतर प्रकारची काय होत असते जलप्रणाली निर्माण होत असते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा हा महाराष्ट्र या राज्याला लागलेला आहे. आणि महाराष्ट्रामधल्या 7 जिल्ह्यांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर अशा एकूण 7 जिल्ह्यांना हाच कोकण विभाग म्हणून ओळखला जातो. कोकण विभागाला पूर्णतः समुद्र किनारा आहे. बाकीचे इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल याला समुद्र किनारा लाभलेला नाही. ओके. आणि भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा आहे. तर भारत या देशाला एकूण 7 देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वाधिक ज्या सीमा आहेत त्या कुठल्या बांगलादेश या देशाच्या आहेत, तर सर्वात कमी सीमा ज्या आहेत त्या अफगाणिस्तान या देशाच्या लाभलेल्या आहेत. कुठल्या देशाच्या अफगाणिस्तान या देशाच्या सर्वात कमी सीमा ज्या आहेत त्या लाभलेल्या आहेत. मग याच्यामध्ये विविध प्रकारची सरोवरे असतील, दार सरोवर असेल, पुलिकत असेल, उलर सरोवर असेल, हे कोणकोणत्या राज्यामध्ये येतात हे देखील आपल्याला क्लिअर माहित असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावरती जो काही घाट रस्ता आहे या मार्गावरती तो आपल्याला माहित असला पाहिजे. महामार्गांचे क्रमांक वगैरे याच्यावरती देखील काय केले जातात क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये वरंदा घाट, आंबोली घाट, अंबा घाट आणि दिवे घाट असं इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये वरंदा घाट जर विचार केला तर तो पुणे रायगड या मार्गावरती वरंदा घाट आहे. आंबोली घाट जो आहे तो इकडे कोल्हापूर सावंतवाडी वगैरे या मार्गावर आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अंबा घाट. ओके. अंबा घाट. दिवे घाट जो आहे तो पुणे आणि बारामती इकडे आहे, लक्षात ठेवायचं. पुणे आणि बारामती इथे तुम्हाला जो घाट रस्ता दिसेल तो कोणता आहे दिवे घाट आहे. सर्व घाट रस्ते क्लिअर पाठ असले पाहिजे तुमचे. ओके. सर्व घाटांचे क्रम देखील कधी कधी विचारले जाऊ शकतात. घाट रस्ते तुम्हाला माहित असले पाहिजेत. मग याच्यामध्ये पुणे आणि रायगड मार्गावरती विचार केला तर कोणत्या नावाचा घाट आहे वरंदा नावाचा घाट आहे. मग यामध्ये दिवे घाट मग अशीच आता सांगितलंय पुणे आणि बारामती या मार्गावरती दिवे घाट आहे. चंदनपुरी घाट हा घाट नाशिक आणि पुणे या मार्गावर आहे. नाशिक पुणे या मार्गावरती हा घाट आहे. मग याच्यामध्ये कुंभार्ली घाट हा कराड चिपळूण या मार्गावर आहे. कराड चिपळूण या मार्गावरती तुम्हाला कुंभार्ली घाट दिसणार आहे. कोणता घाट आहे तर कुंभार्ली नावाचा घाट आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपतींवरती महाभियोग प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते. पॉलिटी मधला हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रपती यांच्यावरती महाभियोग लावला जातो आणि तो फक्त एका शब्दावरून घटनाभंग. ओके. घटनेचा भंग या एकाच कारणावरून राष्ट्रपती यांच्यावरती महाभियोग चालवला जातो. ओके. घटनेचा भंग या एकाच कारणावरून. आणि ही एक समन्यायिक प्रक्रिया आहे, म्हणजे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये चालवली जाते. मग याच्यामध्ये लोकसभा असेल अथवा राज्यसभा असेल
या दोन्हीपैकी एका सभागृहामध्ये ही प्रक्रिया काय केली जाते, इथे चालू केली जाते. लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये ज्या सभागृहामध्ये मांडली जाते तिथे 14 दिवस पूर्व नोटीस द्यावे लागतात. आणि त्याच सभागृहामध्ये 2/3 बहुमताने ठराव संमत करून राष्ट्रपतींना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार देऊन दुसऱ्या सभागृहामध्ये 2/3 बहुमताने ठराव संमत केला की राष्ट्रपतींना पदावरून काय केलं जातं, याच्यामध्ये दूर केलं जातं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम क्रमांक 61. राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो. कलम क्रमांक 52 पासून 61 पर्यंतची कलमे क्लिअर असली पाहिजे तुमची. याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं, पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न बघितलेला होता. संसदेचे निर्वाचित सदस्य म्हणजे लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल यांचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय होत असतात, तर सहभागी होत असतात. आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य विधान परिषद पूर्णतः राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय होत नाही, तर सहभागी होत नाही. राष्ट्रपतींची पात्रता कलम क्रमांक 58 मध्ये, राष्ट्रपतींचे शर्ती 59 मध्ये आणि 60 मध्ये त्यांची शपथ, घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल शपथ ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या बाबतीमध्येच काय केलेलं आहे, इथे सांगण्यात आलेले आहे. घटनाभंग याचा शब्द आपल्या भारतीय घटनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेला नाही. म्हणजे कोणत्या बाबी घटनेमध्ये आहेत किंवा कोणत्या बाबी घटनेमध्ये नाहीत हे देखील तुम्हाला याच्यामध्ये माहित असलं पाहिजे. लोकसभेच्या बाबतीमध्ये लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात कारण याच्यामध्ये निवडून येण्यासाठी तुमचं वय हे 25 वर्ष पूर्ण असावे लागते. आणि टोटल आता जागा ज्या आहेत ना त्या 543 जागा आहेत. त्याच्यामध्ये 2 अँग्लो इंडियन होते, मात्र 104 क्रमांकाच्या घटना दुरुस्ती अंतर्गत हे काय केलेलं आहे, याच्यामध्ये रद्द केलेलं आहे. जे 2 अँग्लो इंडियन कलम क्रमांक 331 अंतर्गत त्यांचा समावेश याच्यामध्ये केला जात होता. तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असे संबोधले जाते कारण याच्यामध्ये निवडून येण्यासाठी तुमचं वय हे किती वर्ष पूर्ण असावे लागते, तर 30 वर्ष पूर्ण असावे लागते. आणि याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाची तरतूद, 12 व्यक्तींना म्हणजे 245 पैकी 12 व्यक्तींना राष्ट्रपती राज्यसभेवरती काय करतात, तिथे नामनिर्देशित करत असतात. कोणाला, तर 12 सदस्यांना नामनिर्देशित केले जातात. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, तर अचूक उत्तर आहे. एवढं सारं स्पष्टीकरण तुम्हाला इकडे देतोय, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता राष्ट्रपती जे असतात यांना शपथ देण्याचं काम हे सरन्यायाधीश करतात. आणि त्यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपती यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देतात. उपराष्ट्रपती कलम आहे 63. उपराष्ट्रपती हे राज्यसभा या सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात. कलम क्रमांक 89 हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कलम क्रमांक 89, राष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे कोण असतात, तर पदसिद्ध सभापती वगैरे असतात. हे माहित असू द्या तुम्हाला. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजेच उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभा असेल अथवा लोकसभा असेल या सभागृहाचे सदस्य नसतात. ओके, पण लोकसभेचे अध्यक्ष हे सभागृहाचे काय असतात, सदस्य असतात. ओके, प्रश्नाचं स्पष्टीकरण बघा. एवढं सारं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, कोणी सांगू शकणार नाही एवढं डीपमध्ये स्पष्टीकरण. आणि हे वारंवार लेक्चर तुम्हाला करायचे, त्याच्यावरती वारंवार आयोगाने क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, आयोगाने असेल किंवा सरळ सेवेला क्वेश्चन्स कंटिन्यू येतात त्याच्यामध्ये. आणीबाणीच्या कालावधीमध्ये मूलभूत हक्क हे स्थगित केले जातात. ओके, हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, ही तरतूद जी आहे, घटनेचे स्रोत जे आहेत ना ते कोणाकडून काय काय घेतलेलं आहे हे देखील आपल्याला याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे. ओके, मग याच्यामध्ये जपानची घटना असेल, जर्मनीची घटना असेल, कॅनडा, अमेरिका. आता अमेरिकेच्या घटनेकडून आपण फंडामेंटल राईट्स घेतलेले होते. त्याचबरोबर उपराष्ट्रपती पद, ओके, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या यांना काय करणे, पदावरून दूर करणे, ही जी तरतूद आहे पदावरून दूर करण्याची, हे आपण काय केलेले आहे, तर यांच्याकडून घेतलेले अमेरिकेच्या घटनेकडून. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर्मनी. ओके, आणीबाणीच्या कालावधीमध्ये म्हणजे आणीबाणी म्हणजे भारतीय घटनेचा भाग 18वा कलम क्रमांक 352 ते 360 नंबरच्या आर्टिकल पर्यंत भाग क्रमांक 18वा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 352 आणीबाणीचे एकूण 3 प्रकार पडतात. एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरा आहे राज्य आणीबाणी, त्यालाच राष्ट्रपती राजवट असे म्हणतात, आणि तिसरं जे आहे ना त्याला आर्थिक आणीबाणी असे म्हटले जाते. हे कलम आहे 352, हे कलम आहे 356 आणि आर्थिक आणीबाणीच्या बाबतीमध्ये कलम आहे कलम क्रमांक 360. ओके, याचा विचार याच्यामध्ये केला जात असतो. कलम क्रमांक 360 आणीबाणीच्या बाबतीमध्ये स्थगित करण्याच्या बाबतीत 358 आणि 359 या कलमाचा विचार केला जातो. ओके, याच्या अंतर्गत मूलभूत हक्क स्थगित करणे वगैरे ह्या सगळ्या तरतुदी याच्यामध्ये येत असतात. ओके, ग्रामपंचायत संघटन खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये ऍड आहे? लवकर सर्वांनी या प्रश्नाचा आन्सर सांगायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.
सर्वांनी लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब सर्वप्रथम करायचं आहे. ओके, आणि SK MPSC लॅब नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते सर्वांनी डाउनलोड करा. ओके, ग्रामपंचायत संघटन. ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की ग्रामपंचायत हा जो आहे अधिनियम 1958 मध्ये झालेला आहे आणि जून 1959 मध्ये अधिनियमाची काय झाली, या अंमलबजावणी झालेली होती. ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त यांना असतो. ओके, प्रभागाची रचना जी आहे, रचना कोण करतं तर कलेक्टर करत असतात, लक्षात ठेवायचे. आणि संख्या म्हणजे जी काही संख्या आहे ती निश्चित करत असतात आणि रचना तहसीलदार करत असतात. आणि याच्यामध्ये लोकसंख्या 600 पेक्षा जास्त असावी लागते. 600 किंवा 700 पेक्षा जास्त अशा वेळेला त्या राज्यामध्ये काय केलं जात असते तर ग्रामपंचायतीची स्थापना केली जात असते. आणि 600 पेक्षा जर लोकसंख्या कमी असेल तर ग्रुप ग्रामपंचायत स्थापन केली जाते. काय केली जाते, ग्रुप ग्रामपंचायतीची याच्यामध्ये स्थापना केली जात असते. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 40. आता 40 म्हणलं की 36 ते 51 भाग, यालाच आपण काय म्हणतो DPSP, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, हे जे आहे ते आपण कोणाकडून घेतलेले तर आयरिश या देशाच्या घटनेकडून आपण घेतलेली आहेत. कोणत्या देशाच्या घटनेकडून, आयरिश. आणि आयरिशने स्पेन या देशाच्या घटनेकडून काय केलेत, आपल्या भारतीय घटनेमध्ये याचा समावेश केलेला आहे. मग याच्यामध्ये 44 नंबरचं कलम, आता याच्यावर वारंवार प्रश्न असतात आता की समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये हे माहीत असलं पाहिजे. 45 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या बाबतीमध्ये ह्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत, 0 ते 6 वयोगटाच्या बाबतीत. त्याचबरोबर 50 नंबरचं जे आर्टिकल आहे, कार्यकारी व्यवस्थेपासून न्यायव्यवस्था अलिप्त करणे. 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता याच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं होतं याच्यामध्ये. ओके, ही सर्व कलमे तुमची क्लिअर असली पाहिजेत. याच्यावरती क्वेश्चन येतात म्हणजे येतातच, कलमांवरती क्वेश्चन विचारले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, ओके, यांची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत केली जाते. सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत आता रिसेंटली. ओके, त्यांचे वडील देखील काय होते या ठिकाणी, आणि वडील आणि त्यांचं म्हणजे मुलगा सरन्यायाधीश असण्याची भारताच्या इतिहासामधली, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे भारतामध्ये असं पहिल्यांदा होतंय, लक्षात ठेवायचंय. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद की भारतीय घटनेतील कलम 124 ते 147 पर्यंत सुप्रीम कोर्टच्या तरतूद आहेत. आता सुप्रीम कोर्टची स्थापना जी आहे ती केव्हा झालेली आहे, 26 जानेवारी 1950. पण त्याचं कार्य जे प्रॉपर चालू झालंय ते 28 जानेवारी 1950 मध्ये झालेलं आहे. आता यांची नेमणूक जी आहे ना ती राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. याच्यासाठी राष्ट्रपती हायकोर्टचे आवश्यक वाटेल तेवढे न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टचे आवश्यक वाटेल तेवढे न्यायाधीश यांचा विचार विनिमय घेऊन ते सरन्यायाधीशांची नेमणूक करत असतात. कोणाची, सरन्यायाधीशांची नेमणूक करत असतात. याला आपली एक पद्धत देखील आहे, कॉलेजियम पद्धत, लक्षात ठेवायचे. या संदर्भात 99वी घटना दुरुस्ती झाली होती. राष्ट्रीय न्यायिक आयोग म्हणजे राजकीय हस्तक्षेप वाढणार होता, पण ती तरतूद काय केली, याच्यामध्ये कॅन्सल करून टाकण्यात आली आहे. 144 ते 147 पर्यंत या तरतुदी आहेत सुप्रीम कोर्टच्या. तर त्यानंतर 214 ओके ते 231 नंबरच्या आर्टिकल पर्यंत हायकोर्टच्या तरतुदी आहेत. हायकोर्ट, महाराष्ट्राचं हायकोर्ट 14 ऑगस्ट 1861 मध्ये म्हणजे 1862 मध्ये ऍक्ट कधी झालेला होता, 1861 मध्ये कायदा झाला होता हायकोर्टच्या बाबतीमध्ये. किती आहेत हायकोर्ट, 25 हायकोर्ट आहेत आपल्या देशामध्ये. किती आहेत, 25 हायकोर्ट आहेत. आणि 25वे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झालंय 1 जानेवारी 2019 मध्ये. 2019 मध्ये काय झालेली आहे, याची स्थापना करण्यात आलेली आहे. मग यामध्ये राज्यपालांची नेमणूक देखील राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. पंतप्रधानांची नेमणूक देखील ज्या पक्षाला बहुमत आहे त्याच्यातल्या व्यक्तीला राष्ट्रपती काय करतात, पंतप्रधान, आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने काय करतात, इतर मंत्र्यांची नेमणूक करण्याचे अधिकार हे भारतीय घटनेमधल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला असतात. ती व्यक्ती म्हणजे कोण आहे तर राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक जी आहे ती कोणामार्फत केली जाते तर राष्ट्रपती यांच्या मार्फतच त्यांची नेमणूक केली जात असते. हे आर्टिकल्स, कलमे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर असल्या पाहिजेत. याच्यावरती वारंवार क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, वृत्तपत्रे, विवाह, घटस्फोट हे विषय कशामध्ये अंतर्भूत असतात. ओके, केंद्र राज्य संबंध हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्र राज्य संबंध भारतीय घटनेचा भाग 11वा
245 ते 255 नंबरच्या आर्टिकलपर्यंत या तरतुदी सांगण्यात आले. 245 ते 255 पर्यंत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे समवर्त सूचीमध्ये येणारे विषय विवाह. समवर्त सूचीच्या बाबतीमध्ये दोघेही कायदा करू शकतात, पण कायदा वरचढ कोणाचा ठरतो? केंद्राचा. केंद्र राज्यामध्ये जर विसंगती निर्माण झाली कायद्यामध्ये तर केंद्राचाच कायदा वरचढ ठरतो, आणि केंद्र समवर्ती झाली तरी केंद्राचाच कायदा याच्यामध्ये काय ठरत असतो? वरचढ ठरत असतो. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये. ओके, मग यामध्ये समवर्त केंद्र सूचीमध्ये टोटल विषयांची संख्या आहे 98. राज्य सूचीमध्ये विषयांची संख्या जी आहे ती 59. 166 होती आधी. 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये, आणि याच्या अंतर्गत काय केलेलं आहे तर ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी होत्या त्या समवर्त सूचीमध्ये 5 विषय काय केले? ॲड केले. 61 होते 59 झाले, कारण 5 विषय जे आहेत ते समवर्त सूचीमध्ये टाकले, आणि 47 + 5 समवर्त सूचीमध्ये विषयांची संख्या किती झाली? ते 52 झालेली आहे. ओके, किती झाली? 52 विषयांची संख्या इथे टोटल झालेली होती. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. पुढील प्रश्न आहे, लोकसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? लवकर लवकर सर्वांनी आन्सर द्यायचं. लोकसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात? लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे असतील. आता लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत लोकसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा लोकसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे देतात. ओके, आणि उपाध्यक्ष यांच्याकडे देतात आणि हे यांच्याकडे देतात, म्हणजे एकमेकाकडे हे काय करत असतात? या ठिकाणी राजीनामा देत असतात. आता एखादी व्यक्ती सभागृहामध्ये मेंबर नसली तरी मंत्री होऊ शकते, पण लोकसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जर व्हायचं असेल तर मेंबर कंपल्सरी असावं लागतं तुम्हाला. लोकसभेचे अध्यक्ष असणारी व्यक्ती ही सभागृहाचीच त्या सदस्य असते. सभागृहाची काय असते? त्या सदस्य असते. ओके, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. पण राज्यसभेचा सभापती हा सभागृहाचा व्यक्ती नसतो, कारण ती व्यक्ती आपल्या देशाची कोण असते? उपराष्ट्रपती असते, सभागृहाचे सदस्य नसते. यांच्या निवडीची डेट, लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीची डेट ही राष्ट्रपती यांच्या मार्फत सुनिश्चित केली जाते. ओके, आणि उपाध्यक्षांची डेट आहे ना ती अध्यक्ष यांच्या मार्फत निश्चित केली जाते. लोकसभेच्या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली जाते. मग याच्यामध्ये प्रोटेम काय असतं, प्रोटेक्ट काय असतं हे देखील तुम्हाला क्लिअर माहित असलं पाहिजे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे आपल्या पदाचा ते काय करतात? राजीनामा देत असतात. पुढील प्रश्न, अग्रणी बँक योजना. बँकेच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिक्स मधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा अग्रणी बँक योजना. गाडगीळ आणि नरिमन समितीच्या शिफारसीनुसार अग्रणी बँक योजना या ठिकाणी कोणत्या वर्षी चालू झालेली आहे? 1965-67. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 69. 1969 मध्ये 2 समित्या, गाडगीळ आणि नरिमन या समितीच्या शिफारसीनुसार काय झाले? 1969 मध्ये लीड बँक स्कीम याची काय झाली? स्थापना, म्हणजे ही योजना चालू झाली होती. मग याच्यामध्ये बाकीचं RRB प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना 1975 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार? नरसिंहम समितीच्या शिफारसीनुसार. ओके, हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 मध्ये, सुरुवातीला आपल्या देशामध्ये 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास. या बँकांच्या एकत्रीकरणातून इम्पेरियल बँकेची स्थापना, आणि इम्पेरियल बँकेतून लक्षात ठेवायचे 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना इथे करण्यात आली होती. कुठल्या बँकेची? तर स्टेट बँक ऑफ इंडियाची इथे स्थापना करण्यात आलेली आहे 1955 मध्ये. हे क्लिअर आपल्याला माहित असलं पाहिजे की कुठल्या साली कुठली बँक वगैरे स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, मग यामध्ये 1969 मध्ये काय झालं होतं? अजून एकदा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आपल्याला माहित असलं पाहिजे या साली. ओके, ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीच्या वर होत्या अशा किती बँकांचं? 14 बँकांचं याच्यामध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. राष्ट्रीयकरण म्हणजे ती बँक कोणाच्या मालकीची केली जाते? तर सरकारच्या मालकीची केली जाते. खाजगी भागभांडवलधारक
भागधारकांना शेअर्स रिटर्न करून या ठिकाणी ह्या बाबी केल्या जात असतात. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? चित्तरंजन दास, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहर नेहरू. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण 1917 पासून सर्व माहीत असलं पाहिजे. 16 पासून महात्मा गांधीजी यांचं भारतामध्ये आगमन झालेलं होतं आणि या आगमनानंतर लक्षात ठेवायचं आहे गोपाळकृष्ण गोखले त्यांचे जे राजकीय गुरु आहेत यांच्या सांगण्यावरून 1915 मध्ये ते भारतामध्ये आलेले होते आणि तिथून चंपारण्य असेल, अहमदाबाद असेल, ओके, चंपारण्य असेल, अहमदाबाद असेल आणि खेडा हे महत्वपूर्ण काय झाले होते या ठिकाणी सत्याग्रह झाले होते. लक्षात ठेवायचे हे जे महत्वपूर्ण आहेत सत्याग्रह यांच्या कालावधीमध्ये झाले होते 1916 आणि 17 या कालावधीमध्ये. आणि त्यानंतर काय झालं होतं 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेला होता. त्यानंतर याच्या निषेधार्थ 1920 मध्ये असहकार चळवळ चालू झालेली होती. असहकार चळवळ 1920 मध्ये आणि असहकार चळवळीनंतर एक घटना झाली, लक्षात ठेवायचे चौरी चौरा घटना झाली होती 1922 मध्ये आणि याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे 22 एक पोलिसांचा काय झालं होतं मृत्यू झाला होता. आणि याच्यामुळे काय झालं की महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली आणि त्याच कारणास्तव 1922 मध्ये ज्यावेळेला एक अधिवेशन भरलेलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं, कारण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे ती 28 डिसेंबर 1885 मध्ये करण्यात आलेली होती. उमेशचंद्र बॅनर्जी ह्याचे पहिले अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये 72 प्रतिनिधी हजर होते. 2 मुस्लिम होते, सयानी आणि धरमसी, ओके, हे 2 मुस्लिम सदस्य देखील त्याच्यामध्ये हजर होते. गया अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू. यांनी काय केला, दोन्ही व्यक्तींनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चित्तरंजन दास, लक्षात ठेवायचं आहे. ओके, स्वराज्य पक्षाच्या स्थापने कोणी केलेली होती लक्षात ठेवायचं तर चित्तरंजन दास यांनी केली होती. आणि 1925 मध्ये जे काही कायदे मंडळाची जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांचा पक्ष ओळखला जात होता. 1923 मध्ये काय केलेली आहे तर स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे 1925 मध्ये निधन झाल्यानंतर तो पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये काय केलाय नंतर विलीन केलेला आहे. मग 1930 ला असेल असहकार असेल, त्यानंतर 1930, 31 आणि 32 गोलमेज परिषदा झालेल्या होत्या या 3 वर्षे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही गोलमेज परिषदेला काय होते हजर होते. पुढील प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळ जी आहे कोणत्या वर्षी झालेली आहे? कारण 1927 ला तुम्हाला माहिती आहे की सायमन गो बॅक याच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचं सायमन कमिशनची नेमणूक असेल 1919च्या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी. मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा असेल सर्वात महत्त्वाचा. याच कायद्याअंतर्गत लोकलेखा समितीची स्थापना 1922 मध्ये. याच्यामध्ये टोटल सदस्य 15 + 7 म्हणजे 22 सदस्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ. यानंतर 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झाला आणि त्याच्या अंतर्गत ही मागे घेण्यात आली होती सविनय कायदेभंग चळवळ. 1931 ला गांधी करार म्हणजे हे असतील आपले आयर्विन आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये जो करार झाला त्याच्या अंतर्गत 1931 मध्ये काय केलेलं आहे पुढे तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे सदस्य यामध्ये हजर होते. पण रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं होतं जातीय निवाडा जाहीर केलेला होता आणि याच्या अंतर्गत काय झालेलं आहे ही जे हे होतं ते मागे याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे म्हणजे माघारी आले ते. आणि त्या अंतर्गत 1932 मध्ये पुणे करार असेल, 1932 जातीय निवाडा असेल, हे देखील आपल्याला काय असले पाहिजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रंगामुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरी अलिप्त झालेली आहेत? ओके, खालीलपैकी कोणत्या रंगामुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरी एकमेकापासून अलिप्त झालेली आहेत? आता याच्यामध्ये ही सह्याद्री पर्वतरांगा ही मगाशीच मी सांगितलेलं आहे. ओके, ही जी आहे ती गोदावरी नदी असेल. ओके, याच्यानंतर ही असेल भीमा नदी आणि ही असेल कृष्णा नदी. याच्यानंतर वर आहे तापी, ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, तापी आणि दुसरी आहे कोणती नर्मदा. ह्या नद्यांच्या बाबतीमध्ये हे क्रम लक्षात ठेवायचे सगळ्यांनी, नद्यांचे क्रम देखील विचारले जातात त्याच्यामध्ये. मग इकडे सर्वात महत्त्वाचं सह्याद्री पर्वतरांग आहे, इकडे आहे, इकडे जी डोंगर आहे लक्षात ठेवायचं ते कुठले आहे महादेव डोंगर रांगा इथे. ओके, महादेव डोंगर रांगामुळे कृष्णा आणि भीमा नदी एकमेकापासून अलिप्त झालेली आहेत. यानंतर इकडे आहे जे आहे ओके हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर इथे आहे सातपुडा.
आणि इकडे आहे सातमाळा. ओके, याच्यामुळे काय झाली तापी जे आहे ओके सातपुडा गोदावरी आणि तापी नदी एकमेकांपासून अलिप्त झालेली आहे. याच्यामध्ये या नद्यांची लांबी देखील आपल्याला माहीत असली पाहिजे. कृष्णा महाराष्ट्रामध्ये 282, भीमा नदी 481, गोदावरी नदी जी आहे ती गोदावरी नदीची टोटल जी लांबी आहे ती किती आहे महाराष्ट्रामध्ये 668, ही जी आहे ती 208 किलोमीटर आणि नर्मदा फक्त नंदुरबारमध्ये 54 किलोमीटरची आहे. हा मॅप सगळ्यांनी लक्षात ठेवा. क्लिअर आपल्याला माहित असलं पाहिजे की कुठून कशा प्रकारे या ठिकाणी ह्या बाबी होत असतात. अरुणावती ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? नद्या आणि त्यांच्या उपनद्या हे पाठ करून ठेवायचं. ज्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत ना त्यांचं सर्व ज्या उपनद्या असतात ना त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे. सर्वांच्या उपनद्यांवरती क्वेश्चन्स विचारले जातात. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पैनगंगा, अरुणावती असेल. त्यानंतर खुनी, त्यानंतर वाघाडी, ओके, कयादू. अजंठा डोंगर रांगामध्ये उगम पावते पैनगंगा नदी, लक्षात ठेवायचं आहे. आणि कयादू नदीकाठी हिंगोली नावाचं महत्त्वपूर्ण शहर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पैनगंगा. पर्याय क्रमांक 2. मांजरा ही नदी जी आहे ती गोदावरी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी म्हणून ओळखली जाते. नर्मदा फक्त 54 किलोमीटर याच्यामध्ये. वैनगंगेची लांबी 295 किलोमीटर. ओके, आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी आहे? पूर्ववाहिनी म्हणजे या बाजूला वाहणारी. पहिल्यांदाच मी मगाशी सांगितलेलं होतं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोदावरी नदी. कोणती नदी आहे? गोदावरी नदी जी आहे ना ती पूर्ववाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तेरेकोल, शास्त्री वगैरे ह्या ज्या नद्या आहेत ना ह्या कोकणातल्या नद्या आहेत. कोकणातल्या नद्या म्हणजे कोणत्या ह्या नद्या आहेत तर पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. पश्चिम वाहिन्या नद्या म्हणून ह्या नद्या ओळखल्या जातात. गोदावरी नदीबद्दल आपण पूर्णतः काय केलेली आहे या ठिकाणी सर्वच्या सर्व माहिती बघितलेली आहे. लेक्चरच्या बाबतीमध्ये तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता की एवढं स्पष्टीकरण तुम्हाला काय केलंय आजच्या लेक्चरमध्ये पूर्णतः दिलेलं आहे. सर्वांनी आपली जी बॅच आहे ती परफेक्ट आहे असणारे लक्षात ठेवायचं आहे. सर्वांनी पटापट जॉईन करायचं आहे. एवढी माहिती तुम्हाला जीएसच्या बाबतीमध्ये ऑन दी स्पॉट असेल. प्रत्येक जीएस विषयाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणी सांगू शकणार नाही अशी माहिती ऑन दी स्पॉट लक्षात ठेवायची तुम्हाला सांगितलेली आहे. आपली जी बॅच आहे ती सर्वांनी पटापट जॉईन करून घ्यायची आहे. तुम्हाला अतिशय फायदे होणार आहेत या बॅचचे. ओके, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब, लेक्चरला लाईक आणि लिंक शेअर करत राहा. ओके, धन्यवाद.